श्रीकृष्णाने विचारलं, तोंड पाडून का बसलायस? मी म्हटलं, अपयश आलं. श्रीकृष्ण म्हणाला, मग काय झालं? मी म्हटलं, मूड जाणारच ना. श्रीकृष्णाने उत्तर दिलं, बरोबर आहे तुझं, पण ठीक आहे, परत कामाला लाग. मी म्हणालो, नाही जमत. श्रीकृष्ण सांगू लागला, हेच तर जमलं पाहिजे. अरे अपयश ही एक छोटीशी अवस्था आहे. तुझी मैत्रीण जेव्हा नैराश्यामध्ये होती तेव्हा देखील मी म्हणालो होतो की हेही दिवस जातील, तू तुझं काम करत राहा. मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्धयोर निर्विकारः करता सात्विक उच्यते. मी विचारलं म्हणजे काय? श्रीकृष्ण म्हणाला, या श्लोकामध्ये म्हटलं आहे तसं कर्म करता आलं पाहिजे. मी म्हटलं, मला नीट समजावून सांग. श्रीकृष्ण गोड हसला, म्हणाला, तू लहानपणीच शिकला असशील की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मी म्हटलं, हो शिकलोय. अरे मग ते ज्ञान काय फक्त परीक्षेत उत्तर लिहिण्यापुरतं मर्यादित ठेवलंस का? मी म्हणालो, म्हणजे मला कळलं नाही. श्रीकृष्ण म्हणाला, अरे नुसतं शिकून काय उपयोग? अपयश जर यशाची पहिली पायरी आहे तर ती पायरी पार करून पुढे जायलाच हवं. मी म्हटलं, अपयशाला मागे टाकून पुढे जाणं सोपं नसतं. तुम्ही देखील हे स्वतःशी रिलेट करू शकत असाल तर लाईक नक्की करा, कारण श्रीकृष्णाने दिलेलं उत्तर आपल्याला खूप काही सांगतं. श्रीकृष्ण म्हणाला, बरोबर आहे तुझं, अपयश पचवणं कठीणच आहे, पण तुम्हा माणसांना कधी कधी यश सुद्धा पचवता येत नाही. मी म्हणालो, मला कळलं नाही. श्रीकृष्ण सांगू लागला, यश आलं की तुम्ही रिलॅक्स होता. आता जमलं की मला, म्हणून पुढे कार्य करणं थांबवता किंवा पुढच्या कामाची टाळाटाळ करता. यश आणि अपयश हे तुमच्यासाठी एक्सक्युजेस आहेत. मी श्रीकृष्णाला म्हणालो, अरे असं काय म्हणतोस? माणसं होता मी, यशाने आनंद आणि अपयशाने त्रास होतोच. यावर त्या योगेश्वर कृष्णाने सांगितलं, यशापयशाने विचलित न होता स्थिर राहता आलं पाहिजे, आपलं कर्म करत राहता आलं पाहिजे. मी लगेच विचारलं, पण असं विचलित न होता कसं काम करायचं? श्रीकृष्ण पुन्हा गोड हसला. मग त्याने अपयशाने खचून न जाता कर्म करत राहण्यासाठी 5 टिप्स दिल्या. कमेंट मध्ये रामकृष्ण हरी लिहून पहिली टिप जाणून घेऊ. मन करारे प्रसन्न. श्रीकृष्ण म्हणाला, तुझं मन नेहमी उत्साही असलं पाहिजे. संत तुकाराम महाराज याविषयी काय म्हणाले? मी लगेच सांगितलं, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. कृष्ण सांगू लागला, म्हणजे काय? तर कुठलीही गोष्ट सिद्धीस न्यायची असेल, म्हणजे पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी मन प्रसन्न असायला हवं. किती सोपी गोष्ट आहे ना. मी विचार करून म्हणालो, कृष्णा तू गीता सांगितली, तुकोबारायांनी गाथा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी. शब्द वेगळे पण संदेश तोच, हो ना? श्रीकृष्ण म्हणाला, सगळं कळतंय पण वळत काही नाही. माझा पडलेला चेहरा पाहून श्रीकृष्ण म्हणाला, अरे हा असा चेहरा पाडायचा नाही. कुणी काहीही म्हणेल, तुला अपयश आल्यावर माणसं तुझं खच्चीकरण करतील, याने तुझा उत्साह कमी होईल. उत्साह कमी झाला की काम करायची इच्छा राहणार नाही, तू निष्क्रिय होशील. पण हेच टाळायचं. अपयश आलं तरी उत्साह कमी होऊ द्यायचा नाही, अपयशाची पर्वाच करायची नाही. अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. श्रीकृष्णाला मी म्हणालो, हे जरा अवघडच वाटतंय. श्रीकृष्ण म्हणाला, सोपं असतं तर मी सांगायची गरज पडली नसती. मी म्हणालो, तसं नाही रे, तुझी गरज असतेच. कधी कधी तर सोप्या गोष्टी सुद्धा आम्हा माणसांना कळत नाहीत. श्रीकृष्णाने मग दुसरी टिप सांगितली, निश्चय पक्का करणे. मी रोज उठून धावायला जाणार. हा झाला निश्चय. उत्साहाने पहिल्या दिवशी जमलं, दुसऱ्याच दिवशी थंडी फार आहे किंवा ऊन जास्तच आहे म्हणून झोपून राहिलं तर काय उपयोग? एकदा ठरवलं की करायचं. ही असते शिस्त. मी श्रीकृष्णाला थांबवत म्हटलं, पण झोपावंसं वाटतं. श्रीकृष्ण म्हणाला, तुम्हाला ना फायदा सांगितल्याशिवाय तुम्ही काहीही करत नाही. अरे रोज धावायला गेलास किंवा तुझ्या आवडीचा व्यायाम केलास तर आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं म्हणजे शरीर छान, मग आपोआप मन प्रसन्न. उत्साही मन ही तर पहिली टिप, म्हणजे फायदाच ना. मी हो म्हटलं. श्रीकृष्ण म्हणाला, मग जाणार ना धावायला? मी काहीच बोललो नाही. श्रीकृष्णाने सांगितलं, धावायचं राहू दे, आयुष्यात काहीतरी निश्चय नक्की असू दे. टिप क्रमांक 3, आत्मविश्वास. अपयश आल्यावर सगळ्यात आधी हल्ला होतो तो आत्मविश्वासावर. हा आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. मी लगेच विचारलं, कसा? श्रीकृष्ण सांगू लागला, तू शूर वृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझी या लाठेपणाचा आवो तीही लोकी. अर्थात अर्जुना, तू अत्यंत शूर आहेस. या विश्वात जितके लढवय्ये आहेत त्यांच्यामध्ये तू सर्वात शक्तिशाली योद्धा आहेस.
तुझं शौर्य संपूर्ण विश्वाला ठाऊक आहे. थोडक्यात सांगायचं तर मी अर्जुनाला म्हणालो, तू कशातच कमी नाहीस. हे बोलून मी अर्जुनाचा आत्मविश्वास वाढवला. तू सुद्धा अपयश आलं तर हे लक्षात ठेव की तू सहजासहजी खचणारा नाहीस. हार जीत, यश अपयश हा तर एक छोटासा टप्पा आहे. याला जोडून श्रीकृष्णाने पुढची टिप सांगितली, क्रमांक 4, अहंकार टाकून देणे. अपयशाने जसा तू खचतोस तसा यश मिळालं तर मी केलं हा अहंकार क्षणात बळावतो. त्याच्यापासून सावध राहा. हा अहंकार जर मित्र झाला तर तू माझ्यापासून दुरावशील. मी म्हटलं, तुझ्यापासून का दूर जाईन? मला कळलं नाही. श्रीकृष्ण अजून उलगडून सांगू लागला, अरे तुझ्या आत्म्यामध्ये मी अंश रूपाने आहे, पण तुझा आत्मा अहंकाराने वेढलेला असेल तर माझी भेट होणं अवघड आहे. कारण माझ्याशी एकरूप होण्यासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो. मी म्हणालो, हा त्याग कसा करायचा? श्रीकृष्ण म्हणाला, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये काय म्हणाले? स्फटिक म्हणजेच क्रिस्टल याला जर केसाच्या गुंतवळावर ठेवलं तर दृष्टीला असं भासेल की त्याला तडे गेलेत. पण खरंच तडे गेलेले असतात का? नाही ना. गुंतवळ काढल्यावर कळतं की स्फटिक तर अखंड आहे, त्याला कुठेच तडा गेलेला नाही. हा गुंतवळ म्हणजे अहंकार. गुंतवळाप्रमाणे अहंकार बाजूला सारला की सगळं स्पष्ट होतं. माझ्याशी एकरूप व्हायला सुरुवात होते, म्हणजेच तू सात्विक करता होऊ लागतोस. मी श्रीकृष्णाकडे पाहतच राहिलो. टिप क्रमांक 5, अतिविचार टाळणे. रिकामं डोकं म्हणजे सैतानाचं घर असं म्हणतात, हो ना? मी म्हटलं हो. श्रीकृष्ण सांगू लागला, अरे काम करत राहिलं की नको तो विचार करायला संधीच नसते. अगदी सोपं सांगायचं तर शिस्तीने काम करणारी व्यक्ती दिवसातील कामांचं नियोजन करून ठेवते. मग अतिविचाराला जागाच राहत नाही आणि सवडही राहत नाही. मित्रा, नीट विचार केलास तर कळेल की अतिविचार ताणासाठी कारणीभूत ठरतो. ताण वाढला की भीती वाढते. भीती अपयशाची असते. पण या 5 टिप्स अंमलात आणल्या तर आपोआप उत्तम करता होण्याच्या दिशेने किमान पाऊल तरी पडू लागेल. तू कर्म करत राहा. यश येईल म्हणून अहंकारी होऊ नकोस. अपयश येईल म्हणून निराश होऊ नकोस. मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले? तुम्हाला आवडलेली टिप कमेंट मध्ये नक्की लिहा. काही जणांना वाटेल की मी भगवंताचा उल्लेख अहो भगवान श्रीकृष्ण असा करण्याऐवजी अरे श्रीकृष्ण असा का बरं करतोय? त्याचं कारण आहे. मला वाटतं अहो जाहो केल्याने थोडं अंतर वाढतं, पण भगवंत तर आपल्या खूप जवळचा आहे. संतांनी सुद्धा भगवंताचा उल्लेख सखा पांडुरंग असाच केलाय, बरोबर ना? तर संत तुकाराम महाराज म्हणाले तसं प्रसन्न मनाने काम करत राहा. श्रीकृष्ण म्हणाला तसं उत्साहाने आणि सकारात्मकतेने कर्म करत राहा. हा व्हिडिओ अपयशाने खचलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. नैराश्य आल्यावर श्रीकृष्णाने कोणत्या टिप्स दिल्या हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. राग आल्यावर काय करावं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनल बघत राहा. रामकृष्ण हरी.